स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी याकरता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे। त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 5000 शिक्षक, सर्व प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर असल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत। रायगडमधील सर्व प्राथमिक शाळांतील शिक्षक आज अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा घेऊन रवाना झालेत। बंद करा, बंद करा, ऑनलाइन कामे बंद करा, बंद करा, बंद करा, ऑनलाइन कामे बंद करा। शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या। आज राज्यभर या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना आपापल्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर कार्यालयावरती आक्रोश मोर्चा आयोजन केलेलं आहे। जर रायगड जिल्हा विचार केला तर जिल्ह्यातील जवळपास 5000 शिक्षक या मोर्चामध्ये असतील। राज्य शासन जे शिक्षणावरती अन्यायकारक धोरण राबवते त्या धोरणाच्या विरोधात हा खरा मोर्चा आहे। आम्हाला फक्त शिकवणं काम नाही आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त एकूण 156 प्रकारची कामं आम्हाला दिली जातात। अगदी एक वाड्या वस्त्यामध्ये टॉयलेट किती किंवा कोंबड्या किती बकऱ्या किती हे सुद्धा म्हणजे जे आमचं काम नाही, फक्त MSCB एकच खातं सोडलं तर बाकी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला राबवून घेतात आणि हे राबवून हे आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या हीच आमची मागणी आहे। आक्रोश हा जो आपला राज्यव्यापी मोर्चा आहे आमच्या शिक्षक संघटनांचा, तो शिक्षक संघटनांचा हा मोर्चा जो आहे तो आम्हा शिक्षकांसाठी तर आहेच, पण आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी असणारा हा मोर्चा आहे। आतापर्यंत शासनाने अनेक शैक्षणिक कामं आमच्यावर लादली, ती कामं कुठेतरी बंद करावीत। ऑनलाईन कामं आम्हाला सतत रेग्युलर ऑनलाईन कामं असतात, त्या ऑनलाईन कामामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही, तो वेळ मिळावा यासाठी ही ऑनलाईन कामं बंद करावी ही मागणी आमची शिक्षक संघटनांची आहे।